खूप आदर वाटतोय तुझा. आदर का? आहे की गेल्या काही दिवसांच्या धावपळीत मी या केसबद्दल विसरूनच गेलो होतो, पण तू नाही विसरलीस. मला माहिती आहे उद्या कोर्टात मी साक्ष दिल्यावर मला शिक्षा होणार आहे. मी चूकच तशी केली आहे. पण तू नको काळजी करू. तू प्रेरणाताईंच्या केसकडे लक्ष दे, कारण की प्रेरणाताईंना तुझ्या आधाराची आणि मदतीची जास्त गरज आहे. आणि मला खात्री आहे तू प्रेरणाताईंना न्याय नक्कीच मिळवून देशील. प्रेरणाताईंना तर न्याय मिळून देईनच, पण त्याशिवाय आपल्याला अजित भाऊजी आणि तेजाताईंना पण न्याय मिळवून द्यायचा आहे. तुम्ही ह्या सगळ्यात असं नका समजू की मला तुमची काळजी नाही आहे. तुम्हाला शिक्षा होणार नाही असे कागदपत्र मी आधीच तयार केले. तुम्हाला तुरुंगात नाही जावं लागणार, पण दंड मात्र भरावा लागेल. मला आणखीन एक बोलायचं होतं तुमच्याशी. अण्णा केदारच्या खुनामध्ये तुम्ही आणि तुमची मैत्रीण तेजस्वी विचारे दोघी पण मुख्य सस्पेक्ट आहात. आणि याच आरोपाखाली तुम्हाला अटक देखील झाली होती. कुठून मिळतं तुम्हाला या सगळ्या बातम्या? खोटं आहे हे सगळं, साफ खोटं आहे. म्हणजे आता वल्लरी मनोज भामरे यांनी दिलेली माहिती खोटी आहे असं म्हणायचं का तुम्हाला? स्वामी, वल्लरीने सांगितलं हे सगळं तुम्हाला? वल्लरी इतकी दुतोंडी असेल असं कधीच वाटलं नव्हतं ग तेजा. हे बघा, तुमचे ऍडव्होकेट वल्लरी हे सगळं का करते ना मला खरंच माहित नाही. गोळी अजितच्याच हातून झाडली गेलीये. त्यांनीच केला अण्णा केदारचा खून, पण तरीही ती सतत मला प्रेशराईज करतेय, मला धमक्या देतेय की तू अण्णा केदारचा खून केलायस हे मान्य कर. ती हे सगळं का करते मला खरंच माहित नाही. मी ना हात जोडते, मी सगळ्यात ना खरंच हात जोडून सांगते, मी नाही मारलंय अण्णा केदारला. माझा नवरा अजित, त्याच्यावर माझं खूप प्रेम आहे, पण म्हणून जो गुन्हा त्यांनी केलाय त्याची शिक्षा भोगण्यासाठी मी जेलमध्ये नाही जाऊ शकत. कारण मी काहीच केलेलं नाहीये, पण वल्लरी सतत मला धमक्या देतेय. ती हे सगळं का करते मला खरंच कळत नाहीये, पण ती खोटं बोलतीये. तुम्ही तर थेट आरोप करता त्यांच्यावर. आरोप ही सत्य परिस्थिती आहे. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. वल्लरी प्रेरणाला धमकावत होती. वल्लरीने प्रेरणाला खूप वेळ धमकी दिली आहे. प्रेरणाने जर वल्लरीचं ऐकलं नाही तर ती तिच्यावर खोटी केस टाकेल अशा धमक्या दिल्यात वल्लरीने प्रेरणाला. आणि ना वल्लरी ते करूच शकते ना. नाही म्हणजे वल्लरी वकील आहे, तिच्या पुढे आम्हाला काय करता येणार आहे? तसं बघायला गेलं तर कोण एकेकाळी चांगली मैत्रीण होती ती आमची. नाही इतका सपोर्ट केलाय तिने आधी आम्हाला, पण माहित नाही का आणि कशी अशी अचानक तिची मती फिरली. ते मला तर वेगळ्याच गोष्टींचा संशय आहे. या सगळ्या मागे वल्लरीचं काहीतरी वेगळं इंटेन्शन आहे. सुद्धा असं कसं नाही, एक मिनिट. म्हणजे अण्णा केदारच्या खुनाच्या आरोपाखाली म्हणून प्रेरणाला जेलमध्ये टाकायचा तिचा प्लॅन आहे. येस, एकदा प्रेरणा जेलमध्ये गेली
की बाहेर अजित खचणार आणि एकदा अजित पण खचला की या दोघांच्या नावावर जे कॅफे आहे ते हडपण्याचा प्लॅन आहे वल्लरीचा. स्वामी, हो, मी तर पैसे बघितले की भल्या भल्यांची नियत फिरते हो. वल्लरी काय चीज आहे, होच शकत. बरोबर बोलतीस तू तेजा. आता तू बोलल्यामुळे माझ्या लक्षात आलं, पण वल्लरीचा आमच्या कॅफेवर आधीपासूनच डोळा होता, हे खरंय. बरोबर बोलतीयस तू. दुसऱ्यांवर आरोप करण्याआधी स्वतः धुतल्या तांदळातले आहोत की नाही हे आधी तपासून घ्यावं माणसाने. श्वेताताई, कुठे पोहोचलात तुम्ही? कसा चाललाय तुमचा प्रवास? अगं मी काय ते कर्जत का कसारा काहीतरी कुठेतरी पोहोचले, ते महत्वाचं नाहीये. तुमचा व्हिडिओ माझ्यापर्यंत सुद्धा पोहोचलाय. कशा कचा कचा भांडताय ग तुम्ही? बरे आहात ना? ऐक ना श्वेता, ही ना वल्लरीची आयडिया होती. वल्लरीने आम्हाला सांगितलं तसं करायला. मी तुला सांगते, तू जर इथे असतीस ना, आपण दोघींनी मिळून विरोध केला असता तिला. नाही येतेच आहे मी, पोचते लवकरात लवकर. पण तुम्हाला काही लाजा वाटतात का? श्वेताताई, हे बघा ते नाटक होतं. खोटं खोटं भांडत होतो आम्ही. हे बघा, तुम्ही इथे आलात ना की तुम्हाला सगळं एक्सप्लेन करेन मी. फक्त लवकर या, वाट पाहतोय आम्ही तुमची. मी बघते. बरं, फोन ठेवतो, कोणतरी येत आहे. बरं बरं. आणि खोटं का असे ना, पण भांडू नका. राधिका, प्रिया, तुम्ही दोघी इथे कशा काय? या ना, या आतमध्ये बस. हा, या ना. प्रेरणा, ग कशा काय असं काय विचारतेस? हे जे काही झालंय ना ते समजलंय आम्हाला. तुझी चौकशी करण्यासाठी आम्ही इथे आलोय ग. कशी आहेस? बरी आहेस ना? हा, बरी आहेस ना? हो. अगं प्रेरणा, हे सगळं कळल्यानंतर टेन्शन आलेलं ग. म्हणून म्हटलं तुला भेटून यावं एकदा. त्यानंतर तुमचा व्हिडिओ बघितला मारामारीचा, मग तर वाटलं की भेटलंच पाहिजे तुला. तुला बघितलं प्रत्यक्षात आणि जीव भांड्यात पडला बघ आमचा. पण खरं सांगू का, ऍक्च्युली बरं झालं तुम्ही दोघी आलात. नाही, तुमच्यामुळे प्रेरणाला पण थोडं बरं वाटेल. काय आणि वल्लरी, तू इथे का उभी आहेस? विचार त्यांना चहा पाणी काय हवंय. अगं तेजा, तुमचं भांडण झालेलं ना? तू वल्लरीलाच काय सांगते चहा पाणी बघायला? हो ना. अगं इतकं मोठं भांडण झालं असतं नाही, तुम्ही दोघी पण इथे वल्लरीच्या घरी काय करताय? ते तुझ्या फ्लॅटवर गेलेलो, पण दरवाजा बंद होता. आम्ही दार वाजवलं सुद्धा पण कोणी उघडलं नाही, म्हणून आम्ही इकडे आलो चौकशीला. हो ना. हकलतच होते त्यांना. हा, हकलतच होते मी. मला काही या माझ्या घरात नकोय. बरं, बघितलं ना कसं लोचटासारख्या माझ्या मागे पुढे करताय. मला चहा कॉफी द्यायला सांगतायत, तेही ह्यांच्या मैत्रिणींना. चला आता निघायचा, निघा. एकाला निघा इकडनं. येऊ नका परत माझ्या घरात. माझ्यात माणुसकी आहे म्हणून मी प्रेरणा त्यांचं सामान घ्यायला येऊ दिलं यांना इथे. आता निघायचा, चला निघा. तू हे करू नको. तुझ्या ह्याची गरज नाही आम्हाला, कळलं ना? आमच्याकडे ते सिंपती हे आम्हाला काही गरजच नाही तुझी, कळलं? त्यामुळे जास्त शहाणपणा करूच नकोस तू. हो ना, मग तुमच्या मैत्रिणीला घ्या आणि त्यांच्या पण मैत्रिणींना घ्या आणि निघायचं इकडनं. मी चहा कॉफी देत नाही बसणार आहे. चला निघा.
हे बघ, ही ना माझी मैत्रीण होती, आहे आणि कायम राहील. त्यामुळे मी हिला सांभाळेन. मी समर्थ आहे. हो ना, मग चला निघा. म्हटलं ना एकदा निघायचं तर निघायचं इकडनं. हे माझं घर आहे. हो ना, जातोय. ए, चला ग, चल चल चल, आम्ही जातोय. चला, निघा, चला, निघा. आमच्या घरी अजिबात चल. तिथे थांबायचं नाही. निघा. प्रेरणाचं सामान काही गरज नाहीये. काही गरज नाहीये सामानाची. हो, तसंही जेलमध्येच जाणार आहात ना. ए, काय 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 बोलतेस तू? हा, अक्कल बिक्कल आहे तुला? आणि आम्ही निघतोय का? नाही, इथे थांबायची आम्हाला गरज नाही. निघा, निघा. जातोय, चला ना, चला तुम्ही इच्छा येऊ थांबू नका. चल चल. चहा कॉफी द्यायला सांगतात. लाज नाही वाटत? येऊ नका परत माझ्या घरी. बिचारी प्रेरणा. अगं हे सगळं काय सुरू आहे तिच्या आयुष्यात काही कळतच नाही. फार वाईट वाटतं बघ तिला पाहून. बघ ना, आत्ता कुठे सुख आलेलं ग तिच्या लाईफमध्ये आणि हे सगळं होऊन बसलं. प्रेरणाचं हे असं आणि तिकडे समीर सर, त्यांचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. किती विचित्र वागतात माहितीये ते. अगं कित्येक दिवस झाले ऑफिसला पण येत नाही आहेत. त्यामुळे सगळी कामं पेंडिंग आहेत. हो ना, मी पण फोन लावला 5-6 वेळेस पण लागतच नाहीये ग फोन. बरं जाऊ दे, त्या पुढे गेल्यात. राधिका,